नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमास किचनमध्ये। मित्रांनो, आज आपण हेल्दी पण आणि जबरदस्त टेस्टी विंटर स्पेशल थालीपीठ आपण तयार केलेलं आहे। सगळ्यांच्याच घरातल्यांचं फेवरेट असं हे थालीपीठ आणि विंटरमध्ये बऱ्याच प्रमाणात म्हणजे हिवाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ह्या वस्तू उपलब्ध असतात, त्यापासून तयार केलेले मराठमोळी महाराष्ट्रीयन रेसिपी। ही रेसिपी तुम्ही लोणीसोबत खायला खूपच छान आहे किंवा खोबऱ्याची चटणी सॉस काहीही चालेल। ग्लुटेन फ्री महाराष्ट्रीयन थालीपीठ अगदी हेल्दी रेसिपी आहे। सुरुवात करूया आपण। इथे मी जवळपास एक अर्धा कप मटार घेतले, त्याच्यामध्ये लसूण टाकलेले आहेत 4 ते 5 पाकळ्या, 1 टेबलस्पून जिरे घातलेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि मुठभर कोथिंबीर घातली। आता आपण हे काय करायचं, मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे। तुम्हाला दाखवेनच कशा पद्धतीचे हे वाटण झालेलं आहे। पहा, हे अशा पद्धतीने आपलं वाटण करून झालेलं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, मार्केटमध्ये सध्या मटार पण जास्त मिळतं आणि कोथिंबीर तर अगदी ताजी हिरवीगार मिळते। मग कोथिंबीर घालण्यासाठी अजिबात कंजूशीपणा करायचं नाही आहे। इथे मी जवळपास भरपूर अशी एक अर्धी वाटी भरेल इतकी कोथिंबीर घेतलेली आहे, कारण नेमकी चव कोथिंबीर आणि वाटाण्याचीच मेन चव असणार आहे। तर आता आपण वाटाणा तर बारीक करून घेतला, त्यानंतर ही कोथिंबीरसुद्धा आपण धुवून घेतलेली आहे आणि अगदी बारीक चिरून घेऊया या कोथिंबीरीला। मी याच्यामध्ये ही कोथिंबीर खूप कवळी होती, त्यामुळे याच्यामध्ये मी देठंसुद्धा वापरलेली आहेत। आता इथे एक बाउल घेतलं, या बाउलमध्ये ही जी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतली ती घालून घेऊया। त्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलं वाटाण्याचं ते घालून घेऊया। तसेच याच्यामध्ये थालीपीठ आहे म्हणल्यावर कांदा आलाच, तर मी या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले होते, ते कांदे याच्यामध्ये घालून घेते। याच्यामध्ये अगदी साधी सिंपल रेसिपी असल्यामुळे मी इथे आपले घरचे जे साहित्य आहे ते घातलेलं आहे। 1 टेबलस्पून आपण धने पावडर घातली, 1 टीस्पून आपण याच्यामध्ये फक्त कलर चांगला येण्यासाठी काश्मीरी मिरची पूड घातली आहे। चाट मसाला घातलेला आहे अर्धा टेबलस्पून, कारण चाट मसाल्याने थालीपीठाची चव खूप छान येते आणि मुलांना खूप आवडतं। त्याचबरोबर आता हिवाळा चालू आहे, अंगामध्ये थोडीशी शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी म्हणून आपण इथे तिळाचा वापर केलेला आहे। त्यासाठी आपण इथे 2 टेबलस्पून तीळ घालून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे मिरची मसाला अजिबात वापरलेला नाही आहे, फक्त काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी वापरलेली आहे। हळद पावडर घालून घेतली अर्धा टीस्पून। त्याचबरोबर हे इथे मी 3 प्रकारचे पीठ वापरलेले आहेत। ज्वारीचे पीठ घेतलेले आहे, तांदळाचे पीठ आहे आणि बेसन। या पिठाचे प्रमाण सेम प्रमाणात घेतलेलं आहे, म्हणजे जवळपास 1 वाटीचं मी प्रमाण घेतलं, त्या सेम वाट्यात 3 प्रकारचे पीठ घेतलेलं आहे। आता सुरुवातीला काय करायचं, हे पीठ चांगलं या मिश्रणाला अगदी चोळून मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्याला कसं जास्त पाणी वापरायचं नाही आहे याच्यामध्ये, त्यामुळे आपण ओलसरपणा किती होतो आहे ते पाहून घेऊया। जास्त असं पाणी वापरायचं नाही आहे आणि पाणीच जर वापरायचं असेल तर यामध्ये किंचित कोमट केलेलं पाणी वापरायचं आहे, कारण आपण इथे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि तांदळाचं पीठ देखील आहे। आणि या पाणीचा अंदाज म्हणाल तर थोडं करत पाणी वापरायचं आहे। ॲक्च्युली काय झालं, मी पाणी घालत असताना माझा व्हिडिओ थोडंसं स्किप झालेलं आहे, पण मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही गरम पाणी कोमट पाण्याचा वापर करून अशा पद्धतीने थोडंसं घट्टसरच, म्हणजे जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही, अशा पद्धतीने हे पीठ मळून घेऊया आणि लगेचच हे पटकन आपण थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे। आता शेवटचं थोडंसं या पिठाला तेल लावून घेऊया आणि अगदी 10 ते 15 मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे। पटकन तुम्ही ही रेसिपी नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। अगदी हेल्दी रेसिपी आहे। आता काय करायचं, पीठ मळून झाल्यानंतर मी इथे एक प्लास्टिक घेतलेलं आहे,
ते अगदी पाटावर पसरवून घेतलं चांगलं आणि त्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे जे आपण थालीपीठ थापू ते अजिबात चिकटणार नाहीत आणि थापल्यानंतर ते पटकन असे आपल्याला काढता येतील. त्यानंतर थोडेसे तीळ देखील घेतलेले आहेत. मी तिळाचा वापर मुद्दामून केलेला आहे, कारण या दिवसात थोडे तीळ खाल्लेलं शरीरासाठी चांगलं असतं. आता पहा, एक छोटा गोळा घेतला आणि अशा पद्धतीने मी इथे हे थालीपीठ थापून घेते. आकार तुम्ही पाहिजे त्या आकारात करू शकता. इथे मी थालीपीठ गोलच करते, पण छोट्या छोट्या आकाराचे करून घेते आणि गोल असं स्वतः पूर्ण व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. तुम्ही ओल्या कपड्यावर देखील थापलं तरीसुद्धा चालतं, पण प्लास्टिकवर थापलं की मस्त अगदी पटपट तयार होतात, म्हणून मी अशा पद्धतीने प्लास्टिकवर थापून घेते. त्यानंतर थापून पूर्ण झाल्यानंतर जास्त पण जाड थालीपीठ हे करायचे नाही आहेत. त्यानंतर थापून झाल्यानंतर याच्यावरती आपण हे जे तीळ आहेत ते वरून घालूया, अगदी स्प्रिंकल करूया चमच्याच्या साह्यानेच आणि थोडेसे प्रेस करूया, म्हणजे ते पडणार नाहीत, अगदी त्याला चिटकून राहतील आणि शेकल्यानंतर ते खूप छान दिसतात थालीपीठ असे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व थालीपीठ करून घेऊया. त्यानंतर एक एक करत आपल्याला शेकायचं आहे. आता हे दुसरं थापतेच आहे, तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही पण अशा पद्धतीचे थालीपीठ वाटाण्याचे ट्राय केले आहेत का, आणि ते कशा पद्धतीने केले आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही जी थालीपीठं आहेत ती ना जास्त करून तुम्ही लोण्यासोबत नक्की ट्राय करा, कारण लोण्यासोबत जी थालीपीठं जी टेस्ट लागते ना खूपच छान, अगदी कमाल टेस्ट असते. पहा आता आपले हे दोन थालीपीठं तयार करून झालेत आणि पटकन आता लगेच आपण शेकायला घेणार आहोत. आपण जास्त असं म्हणजे मी पॅन घेते, गॅसवर ठेवते आणि याला थोडंसं किंचित तेल टाकून घेऊया आणि तेल पूर्णपणे सर्व बाजूनी पसरवून घेऊया. तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण या संदर्भात टीप पाहूया. हे जे पीठ आपण बनवलं थालीपीठाचं ते जास्त घट्टसर बनवायचं नाही, नाहीतर थालीपीठ तुटू शकतो. शिवाय जे तुम्ही मटार वापरणार आहात ते मटार शक्यतो ताजे घेतलेत तर थालीपीठांची टेस्ट जास्त वाढते. आता पॅन गरम झालेला आहे, तेल छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जी थालीपीठं तापून घेतली ती अलगद हातावर उचलून घ्यायची आहेत आणि पॅनमध्ये हळूवार टाकायचे आहेत. जोपर्यंत पूर्ण एक साईड भाजली जात नाही आहे तोपर्यंत आपण उलटवायचं नाही आहे, नाहीतर ते तुटू शकतात. दोन्ही साईडनी आपण हे अगदी खरपूस भाजून घेणार आहोत. आणि हे थालीपीठ सर्व करताना जर तुम्ही गरमागरम सर्व केले तर थोडेसे तुम्हाला मऊ वाटतील, पण जर थोड्या वेळाने तेच थालीपीठ तुम्ही सर्व केले तर अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत वाटतात. पहा अशा पद्धतीने मी हे मस्त असे हे थालीपीठ छोटे छोटे मुलांच्या आवडीचे खास करून हे म्हणजे पौष्टिक पदार्थ आहे. बाहेरचे इतर पिझ्झा वगैरे ब्रेड खाण्यापेक्षा अशा पद्धतीने जर पदार्थ तुम्ही मुलांना तयार करून दिले तर खूपच छान, कारण पौष्टिक पदार्थ मुलांना देण्यात सर्वात जास्त मम्मीचा हात असतो. त्यामुळे आपल्या हातात असतं की मुलांना कोणत्या आणि किती पद्धतीने आपण पौष्टिक जितकं सर्व करू तितकं आपल्या मुलांसाठी चांगलं असतं. तर मित्रांनो, कशी वाटली माझी ही आजची मटारच्या थालीपीठाची महाराष्ट्रीयन रेसिपी. जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि ही गरमागरम थालीपीठं तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत, सॉससोबत, लोणीसोबत खा, या अगदी तसेच जरी खाल्ले तरीसुद्धा खूप छान आहे. शिवाय ही टिफिनसाठी रेसिपी खूप छान आहे, कारण झटपट होते आणि पौष्टिकसुद्धा असल्यामुळे अगदी सर्वच वयोगटातील लोकांना खूप छान आहेत. आणि नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे नक्की ट्राय करा. शिवाय छोट्याशा भुकेसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही आधीच ट्राय केली असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने ट्राय केलेली आहे ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. याआधी देखील मी थालीपीठाची रेसिपी शेअर केलेली आहे. ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ मी बनवले होते, ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा, ते सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. शिवाय अशा पद्धतीच्या मराठमोळा रेसिपी तुम्हाला आणखी कोणत्या पद्धतीच्या बघायला आवडतील त्या तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
तर मित्रांनो, अशाच पद्धतीच्या मराठमोळ्या रेसिपीज पाहण्यासाठी सीमाज किचनला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तसेच जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी आवडली असेल तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त साध्या सिंपल आणि महाराष्ट्रीयन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. धन्यवाद.